मी इकडे मस्त महाराजांच्या मूर्तीची पूजा केली आहे। तर आजची सुरुवात सकाळची खूप मस्त झाली, मस्त पूजा केली। इथं मस्त फुलं, अगरबत्ती, छोटीशी मूर्ती, एकदम मस्त पूजा झाली, एकदम भारी दिसते मूर्ती। पण इकडे ना आपली नवी टाकी आली आहे पाण्याची, मामाने आणली। मामा गाडीतूनच हसू राहिला, मामा गाडीतूनच हसू राहिला। गाडी पाय ना कशी पाहू राहिली, नाही गाडीच पाहू राहिली कशी, कशाची ती गाडी नेमकी? ती पावसामुळे अशी करेल, ते अंड्याच्या गाड्या अशीच राहते। याच्यात ना आधी कसं काय घुसलं ना वगैरे, मला काय डोकं एका जणाला वरती जावं लागेल। मम्मी लाव ताकद। दादा धर ना, दादा पाहू राहिला। साल्ट लावा है ना, एकदम प्लेन आहे। मला ना आता जेवण करायचंय। मस्त मी फ्लावरची भाजी बनवली, वाटाणा टाकून, टोमॅटो, परत इकडं भात आहे रात्रीचा गरम केलाय। आम्ही जेवण करतो आता। परत मम्मीला ब्लाऊज शिवायचे। हा घे ना, तुला नाही खायची का? जेवती तरी किती, तुला नाही किती राहते का आपले? एवढे एवढे जेवण राहते आपले, एक पोळी सुद्धा नाही खात। आम्ही ना तिकडे हेअरस्टाईलचे बॉक्स आहे ना व्यवस्थित भरून ठेवतोय। सगळ्या हेअर पिन आहे ना एकत्र झाले, यू पिना, परत साडीच्या पिना, रबर, ते सगळे एकत्र झाले। मी ना ते इकडे क्लीनअप करते। तर सगळ्यात अगोदर आहे ना मी क्लिन्झिंग करून घेते। क्लिन्झिंग करून कॉटनने चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे, मग त्याच्यानंतर स्क्रब करायचं आहे। एकदम सोपं आहे क्लीनअप, तुम्ही ना हे घरगुती पण करू शकता, एकदम सोप्या पद्धतीने, स्टेप पण एकदम सोप्या पद्धतीने।
पाहू द्या ना मला क्रीम आहे ना डायरेक्ट पाहू तुम्हाला कसं वाटलं ते सांगा फ्रेश वाटलं ना मेंदूच काम करायला लागला मेंदू काम करायला लागलं मेंदूची येल होते काय माहिती घरी ठेवून आलं भारी दिसू राहिलं ना भारी दिसू राहिलं लगेच मी ना आता चहा ठेवलाय 4 वाजले आणि मम्मीचे कस्टमर चालू आहे आणि इकडं मामा पण आलेला आहे चहा प्यायला इकडे ना कस्टमर चालू होते तर आज बाजार असल्यामुळे ना भरपूर गर्दी होती पार्लरमध्ये कारण बुधवारी गर्दी असते बाजारमुळं मम्मी ना आता बाजारला गेली आज बुधवार आहे आमच्या इथला बाजार आहे तर दादू आणि मम्मी गेली बाजारला आणि आता मला ना घरातलं सगळं आवरायचं आहे हॉलमध्ये ना एवढा पसारा आहे चिंध्यान ते झालेलं आहे कापड आता सगळा हॉल मला व्यवस्थित झाडून आवरून घ्यायचं आहे तोपर्यंत मम्मीने ते पण येतील आता मामा गाजर खाऊ राहिला आपले गाजर तोंडात धरलं मम्मी आपले गाजर खाऊ राहिला तो हलवा करायला आणले पण वेळच भेटत नाही सडून बरं खाऊ दे त्याला सडून जाते दे टाकी बसून मामा तेवढी जाऊ दे जाय बाई टाइमपास करेल तळेचं काम होऊ राहिलं म्हणतात मी इकडं आता मटकीची भाजी बनवली आहे आज बुधवार होत त्याच्यामुळं मम्मीने ना मटकी आणली बाजारातून आज वेगळी बनवली हिरव्या मिरचीची नाहीतर दरवेळेस आम्ही कोरडीच बनवतो आणि म्हणते ना टाकीचं सामान आणायला गेले वरती आम्हाला ना अजून एक टाकी बसवायची पाणीच पुरत नाही आणि आता उन्हाळा पण त्याच्यामुळं आता पाणी नाही पुरणार त्याच्यामुळे ना आम्हाला अजून एक टाकी बसवायची वरती तर सकाळी मामाने टाकी आणली आणि आता गेले सामान आणायला दादून मामा आता ते आले टाकी बसवतील ते आणि मम्मी चालू आहे भाजी नेसायचं आणि इकडे मॅडम बसलाय बाई आपलं कसं पार्लरला इकडून एक लाईट लावला इकडून एक लाईट लावला आम्ही साहित्य दोन्ही टाक्या भरतील आता संगच चिकटे बांधे ठेव चिकटे पासून नाही हाय काळा आहे का मला नाही माहिती कुठं आहे